मोठ्या प्रमाणात विरोध होताना सुद्धा दिसतोय. तर विरोध करणाऱ्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये? विरोध करणाऱ्यांची भूमिका अशी आहे की एकतर हा जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी, हा सुप्रीम कोर्टाचा निकालच मुळात असंवैधानिक आहे असं विरोध करणाऱ्यांचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की 2004 ला ज्यावेळेस ईव्ही चिन्नैया यांचा जो निकाल याचा ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस त्यात सगळ्याच म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे 5 बेंचचे जजेस होते त्या 5ही बेंचने दिलेला जो निकाल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण ज्या पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये होत आहे हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण हा जो आरक्षणाचा विषय आहे हा आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या अंतर्गत येतच नाही. हा आरक्षणाचा विषय हा संसदेच्या अंतर्गत आहे आणि राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या अंतर्गत आहे. संसदेचे अधिकार किंवा राष्ट्रपतीचे अधिकार याच्यामध्ये एखादं राज्य हस्तक्षेप करू शकत नाही असा स्पष्ट निकाल आहे तो. आणि त्याच्यामुळं हे जे आंध्र प्रदेश सरकारनं जे काही उपवर्गीकरण केलेलं होतं हे असंवैधानिक आहे असं त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. कारण आर्टिकल 341 हे राष्ट्रपतींचे अधिकार आहेत आणि आर्टिकल 15 आणि 16 जे फंडामेंटल राईट्सचा भाग आहेत ही सगळी बाजू जी आहे ही फक्त संसदेच्या अंतरच त्याला दुरुस्त केली जाऊ शकते. कुठल्याही एखाद्या राज्याला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळं राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये ही एक प्रमुख मागणी विरोधकांची आहे, म्हणजे ज्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध केला आहे त्यांची आहे. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण कसं केलं जाणार आहे हे अगोदर आम्हाला सांगावं. कारण प्रत्येक अहवाल जो आहे तुम्ही जर बघितला असेल तर क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा जो रिपोर्ट आहे हा 2008 ला सबमिट झाला. तो लोकांच्या हाती वाचायला आला नाही. त्याच्यानंतर बार्टीने जो रिपोर्ट लिहिला हा रिपोर्ट एकदम कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यासारखा आहे. अनंत बदर समितीचा अहवाल आणखीन झाकून ठेवलेला आहे. तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की तो अहवाल आम्हाला दाखवा अगोदर की तुम्ही कुठल्या आधारावरती करत आहात आणि त्याचे नेमके आधार काय असणार आहेत हे आम्हाला दाखवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होणार आहे का? जर ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होत नसेल तर हे अन्यायकारक आहे. आणि जर समजा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होणार असेल तर मग आताचा डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? कारण 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे ठोस पुरावे असले पाहिजे, तुमच्याकडे एम्पिरिकल डेटा असला पाहिजे आणि तुमच्याकडे त्याची मूलभूत अशा प्रकारची कारणं असली पाहिजेत की तुम्ही का उपवर्गीकरण करताय याचे प्रूफ तुमच्याकडे असले पाहिजेत. ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत या कुठल्याही बाजू आता सध्या राज्य सरकारकडे नाही आहे. कारण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे जे आहे ते जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. 2011च्या जनगणनेच्या आधारावरती तुम्ही 15 वर्षानंतर निर्णय नाही घेऊ शकत. तुम्हाला आताचा डेटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत ज्यांनी आरक्षणाच्या या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. त्यांच्या या मागण्या आहेत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांनी फक्त एखाद्या जातीला विरोध करायचा म्हणून केलेला नाही किंवा त्या जातीलाही विरोध नाही. तर विरोध कशाला आहे? सरकार ज्या पद्धतीने इथं उपवर्गीकरण करत आहे त्या सगळ्या प्रक्रियेला विरोध आहे. पण इथे काय होतंय नेमकं, इथे लोकांना असं वाटतंय की आम्ही त्या जातीला विरोध करतोय, पण इथे कुठल्याही जातीला विरोध नाही आहे, त्या प्रक्रियेला विरोध आहे. जी सगळीच प्रक्रिया ही असंवैधानिक आहे. तुम्ही ईव्ही चिन्नैया केसचा दाखला देत होते, पण जो दविंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबचा पण जो निकाल आहे त्यामध्ये काही आणखी वेगळ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे जो अगोदरचा निकाल होता त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की राज्याला त्या अधिकार नाही असं ईव्ही चिन्नैया निकालामध्ये सांगितलं होतं, पण दविंदर सिंग मध्ये राज्याला अधिकार देण्यात आले आहेत. तर त्याबद्दल काय मग? ईव्ही चिन्नैया निकालामध्ये सरळ सरळ आंध्र प्रदेश सरकारला फटकारे मारलेले आहेत की संसदेच्या अधिकारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, त्याच्यामुळे तुमची सगळी प्रक्रिया जी आहे ही असंवैधानिक आहे असं 5 जजेसचं म्हणणं आहे. आता जो निकाल आलेला आहे हा निकाल पूर्णतः त्या ईव्ही चिन्नैया जे केस आहे त्याच्या एकदम अगेन्स्ट मध्ये आहे. म्हणजे पूर्ण विरोधामध्ये जातो आणि सुप्रीम कोर्ट सांगते की नाही तो निकाल चुकीचा होता, आता हा निकाल बरोबर आहे. पण हा निकाल देत असताना देखील याच्यामध्ये बेला त्रिवेदी नावाच्या एक जस्टिस आहेत. त्यांनी पुन्हा ईव्ही चिन्नैया मध्ये जो निकाल दिलेला आहे तोच निकाल त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे त्याच भाषेमध्ये आणि त्याच पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रपतींनी जी ती आर्टिकल 341 अंतर्गत जी यादी तयार केलेली आहे ही यादी राज्य सरकार बदलू शकत नाही. त्याच्यामुळे राज्य सरकारला याच्यामध्ये अधिकार नाहीत
आर्टिकल 368 अंतर्गत जर संविधानामध्ये बदल करायचे असतील तर त्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत, ते कुठल्याही राज्याला नाही आहेत. आणि हीच भूमिका EV चिनैया केसमध्ये सांगितली होती. पण हा जो निकाल आहे हा निकाल पूर्णतः म्हणजे असं वाटतंय हा निकाल वाचत असताना की त्यातलं प्रत्येक एक वाक्य यांनी वाचलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये दुसरं वाक्य लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा निकाल त्यांनी दिलेला आहे. म्हणून EV चिनैयामध्ये जे काही विश्लेषण केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी हे विश्लेषण करत असताना संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर लक्षात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला एखादं राज्य धक्का नाही लावू शकत. आणि आताचा जो निकाल आलेला आहे हा पूर्ण संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावणार आहे. एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता काय? आता याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण असं देईल की आर्टिकल 15 आणि 16 जे भाग आहे, जे आरक्षणाच्या संदर्भामधला भाग आहे. आता हे आरक्षण आलं कुठून? या 2 आर्टिकल मधून आरक्षण आलं. आता ज्यावेळेस EWS ला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस राज्य सरकारने आरक्षण दिलं का? ते नाही दिलं, तो केंद्राने दिलं. केंद्र सरकारने अमेंडमेंट आणलं. आर्टिकल 15 मध्ये एक सब आर्टिकल जोडलं गेलं, आर्टिकल 15(6) आणि 16(6) असे 2 आर्टिकल जोडले गेले आणि त्याच्यामध्ये केंद्राने EWS चं आरक्षण दिलं. आता एखादं राज्य त्या आर्टिकलच्या अंदर जाऊन हे देऊ शकतं का, आरक्षण देऊ शकतं का? नाही देऊ शकत. कारण आर्टिकल 368 अंतर्गत हे अधिकार फक्त संसदेला आहेत. आता याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट अशी आहे की आर्टिकल 368 अंतर्गत जर संसद फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये बदल करत असेल तर हे बदल देखील निगेटिव्ह नसले पाहिजेत असं सांगण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की तुम्ही फंडामेंटल राईट्स मध्ये निगेटिव्ह चेंजेस नाही करू शकत. कारण फंडामेंटल राईट्सला आर्टिकल 13 प्रोटेक्ट केलेला आहे. आर्टिकल 368 अंतर्गत जरी संसदेला अमेंडमेंट करण्याचे अधिकार असले तरी फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करत असताना तुम्हाला आर्टिकल 13चा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून केशवानंद भारती खटल्यामध्ये ज्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर ठरवण्यात आलं त्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर ठरवताना सांगितलं गेलं की फंडामेंटल राईट्स मध्ये चेंजेस करत असताना तुम्हाला निगेटिव्ह बदल करता येणार नाहीत. आणि जर त्याच्यामध्ये निगेटिव्ह बदल केले गेले तर असा कुठलाही संसदेचा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करेल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्या बेसिक स्ट्रक्चरच्याच अगेन्स्ट मध्ये जात आहेत असं दिसतंय. ओके. तुम्ही बदर समितीचा पण अगोदर दाखला दिला. 1 सदस्यीय समिती एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ती स्थापन करण्यात आली होती. त्याला नेमकं म्हणजे विरोध फक्त ते प्रकाशित झालं नाही म्हणून किंवा आणखी काय कारण आहेत? हे बघा, आता एकतर बदर समितीकडे काय सांगितलेलं होतं त्याच्या अगोदर बार्टीचा अहवाल आला होता आणि बार्टीच्या अहवालावरती लोकांनी आक्षेप घेतले कारण तो फक्त अहवाल 32 पानांचा होता आणि त्यांनी जे काही 3 ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले होते ते ऑब्जेक्टिव्ह देखील त्यांनी कंप्लीट केलेले नाहीत त्या अहवालामध्ये. त्याच्यानंतर आनंद बदर समितीची स्थापना करण्यात आली. आनंद बदर समितीची स्थापना केल्यानंतर ही एकल समिती स्थापन केली आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामधलाही डेटा तपासा, आंध्र प्रदेशमधलाही डेटा तपासा, तामिळनाडू मधलाही तपासा, इतर ज्या ज्या राज्यांनी उपवर्गीकरण केलेलं आहे त्याचा अभ्यास करा आणि शासनाला अहवाल सादर करा. आता एकल समिती सदस्य आहे. आता एक माणूस एवढा मोठा संशोधन करू शकतो का आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये करू शकतो का? आपण एखाद्या विद्यार्थ्याला जर साधा विषय दिला त्याला एमफिल करायला सांगितलं तर त्याला 2 वर्ष लागतात. एखाद्या विद्यार्थ्याला PhD करायला सांगितलं तर त्याचं काम 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा 5 वर्ष काम चालतं. एकल समितीची सदस्यीय समिती आहे आणि तिने एवढा मोठा अभ्यास एवढ्या कमी वेळामध्ये केला. जर आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने सरळ लोकांच्या समोर ठेवावं की हे बघा याच्यामध्ये असे असे संदर्भ दिलेले आहेत, हे प्रूफ त्यांनी तपासलेले आहेत आणि याचा अनालिसिस त्यांनी केलेला आहे असं काहीही सांगत नाहीये. पण इतक्या महत्वाच्या विषयाला फक्त 1 सदस्यीय समिती स्थापन करणं सरकारचं काय म्हणजे काय विचार होता या सगळ्या मागं? तुम्ही जर कालचा अर्थसंकल्प बघितला असेल तर अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणजे अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस तो अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला. पण अर्थसंकल्प सादर करत असताना ते असं म्हणाले की अनुसूचित जातीच्या इतर जातींना जे काही न्याय द्यायचा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करत आहोत आणि लवकरच आमच्याकडे आनंद बदर समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहोत असं त्यांनी क्लिअर सांगितलं. आणि लागलीच 10 दिवसामध्ये रिपोर्ट आला.
हम्म. म्हणजे एक माणूस त्यांच्या मर्जीतलाच असेल कदाचित, हम्म. आणि त्या एकट्यानेच तेवढा पूर्ण अभ्यास केला. खरं तर ही एकल समितीचा विषयच नाही आहे, कारण इथे 59 जाती आहेत. 59 जातींचा अभ्यास करायचा आहे. 59 जातीमध्ये आपल्याला माहिती आहे की किमान प्रत्येक एका जातीची एक संघटना इथे आहे. हम्म. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर चांभार, ढोर, मातंग आणि महारबौद्ध असं जर बघितलं तर यांच्याच हजारो संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत. हम्म. यातल्या कुठल्याही समितीला किंवा कुठल्याही संघटनेला त्यांनी भेट दिली नाही. हम्म. कुठलाही डेटा त्यांनी कलेक्ट केला नाही, कारण एकट्याचं कामच नाही आहे, एकट्याने होऊ शकत नाही. हा. त्याच्यामुळे किमान याच्यामध्ये एकल सदस्यीय जरी समिती असली तरी याच्यामध्ये किमान एक 10 तरी त्याच्यासोबत माणसं पाहिजे हे सगळं काम करायला. आणि ते अभ्यासू असले पाहिजे, त्यांना संशोधनाचा अनुभव असला पाहिजे, त्यांना सगळ्या रिसर्च मेथॉडॉलॉजी माहीत असल्या पाहिजे, संशोधनामध्ये कुठले संदर्भ वापरले पाहिजेत हे सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आता हे न्यायाधीश आहेत आणि यांनी आतापर्यंत कुठले अहवाल लिहिलेत हे काही स्पष्ट नाही आहे, आणि कुठं संशोधन केलं हेही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे हे एवढा मोठा आवाका असलेला जर अभ्यास करायचा असेल तर किमान याच्यामध्ये एक 10 ते 11 सदस्य तरी असणं गरजेचं आहे. एका एकल सदस्यीय समितीचं हे कामच नाही आहे. त्याच्यामुळे या समितीच्या अहवालावरती डाऊट घ्यायला महत्वाची जागा आपल्याला शिल्लक राहते.